कधी ऐकले का ऍसिडिटीचं खरं कारण तुमच्या ताटात नसून तुमच्या डोक्यातही असू शकतं? हो, खरंच सांगते. पोटात सारखी जळजळ होते, काही खाल्लं नाही तर छातीत आग होते, ऍसिडिटीची गोळी घेतली की बरं वाटतं, पण पुन्हा काही दिवसांनी तोच त्रास. ढेकर येतात, घशापर्यंत आंबट पाणी येतं. हेच नाही, बऱ्याच वेळा रिपोर्ट्स देखील नॉर्मल असतात, एंडोस्कोपी नॉर्मल असते, तरी सुद्धा ऍसिडिटी जात नाही. तुम्हालाही असं होतं का? असं असेल तर फक्त खाणं हेच कारण असेल असं नाही. सिंपल भाषेत सांगते, तुम्ही जर घाबरले तर पोटात गोळा येतो का? टेन्शनमध्ये भूक कमी होते का? काळजी वाढली की ऍसिडिटी वाढते का? हो, हे योगायोग नाही. आपला मेंदू आणि पोट यांचा थेट संबंध असतो. यालाच गट ब्रेन कनेक्शन असे म्हणतात. जेव्हा स्ट्रेस, अँझायटी किंवा ओव्हर थिंकिंग वाढतं तेव्हा पोट जास्त सेन्सिटिव्ह होतं आणि मग अगदी नॉर्मल ऍसिड सुद्धा जास्त जळजळ, ब्लोटिंग किंवा डिस्कम्फर्ट सारखं वाटू शकतं. म्हणून काही वेळा प्रश्न फक्त काय खाल्लं हा नसतो, तर किती स्ट्रेस घेतला हेही असू शकतं. जर तुम्हालाही सारखी ऍसिडिटी होत असेल तर खाली ऍसिडिटी असं कमेंट करा. मी काही सोपी डेली लाईफ चेंजेस सांगेल जे तुम्हाला मदत करू शकतात. आणि घरगुती उपाय, अँटॅसिड किंवा गोळ्या घेऊनही त्रास वारंवार होत आहे, परत ऍसिडिटी होत असेल तर फक्त ऍसिडिटी दाबण्यापेक्षा त्यामागचं कारण समजून घेणं गरजेचं आहे. संपर्क करायचा आहे. द्विता होमिओपॅथी क्लिनिकमध्ये आम्ही गट ब्रेन कनेक्शन लक्षात घेऊन होलिस्टिक अप्रोचने उपचार करतो. हा व्हिडिओ शेअर करायचा आहे त्यांच्यासोबत ज्याला ऍसिडिटीचा त्रास वारंवार होतो.